नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. राज्यातील भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवरती आता तारण कर्ज मिळणार आहे. आपल्या राज्यात अनेक भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीन धारण करणारे शेतकरी असून अशा शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर करून भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवरती तारण कर्ज देता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केलेलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता. महसूल मंत्र्यांनी हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग 2च्या खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी बँकेला तारण घेता येतील असा निर्णय घेतला. यापूर्वी 1990मध्ये याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. आता त्याचे स्मरणपत्र म्हणून महसूल विभागाने निर्गमित केलेले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार आहेत. मात्र एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटादार वर्ग 2 असेल तर त्यावर बोजा चढवता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेले आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवरती तारण कर्ज घेता येईल. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.